नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतलाय त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2025 मधील मागील जे काही 6 महिने आहेत त्या 6 महिन्यातील अत्यंत महत्त्वाचे जे की चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्याच्यावरती आपण या ठिकाणी हे व्हिडिओ घेत आहोत किंवा ही सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. 2025-26 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, हमखास या सिरीजमधील तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 प्रकारचे प्रश्न बघायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे ही सिरीज तुम्हाला बिलकुल मिस करायची नाही. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, तुम्हाला या व्हिडिओजमधील प्रश्न बघायला मिळणार आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ही सिरीज पाहताना वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि एकदा व्हिडिओ चालू केला की शेवटच्या प्रश्नापर्यंत जेवढीही मी अतिरिक्त माहिती सांगेल ती सुद्धा वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा. वाचताना काय होतं, ऐकताना काय होतं माहिती आहे का, कधी कधी आपलं दुर्लक्ष होतं, परंतु जेव्हा आपण ऐकून लिहितो तेव्हा लगेच या ठिकाणी रिव्हिजन होत असतं आणि लिहिण्यामुळे आपली एकाग्रता वाढते. लिहिण्यामुळे काय होतं, आपण या ठिकाणी फोकसने ती सगळे शब्द वाचत असतो, फोकसने तो व्हिडिओ बघत असतो. त्याच्यामुळे लिहून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 131वा क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. हा जो काही निर्देशांक आहे हा कोणी प्रकाशित केला तर WEF ने, म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने, म्हणजेच मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आर्थिक मंचाने. याच्यामध्ये अव्वल कोणता देश आला आहे तर आइसलंड आणि याच्यामध्ये शेवटचा देश कोणता आहे तर पाकिस्तान. पाकिस्तानचा रँक आहे 148 आणि भारताचा कितवा आहे 131 आणि 1 नंबर कोण आहे आइसलँड. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2025च्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण आफ्रिका. साऊथ आफ्रिकेने या ठिकाणी ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. हा जो काही फायनल सामना झाला होता, अंतिम सामना झाला होता, तो कुठे झाला होता? लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन या ठिकाणी झाला होता. ठीक आहे, दक्षिण आफ्रिकेने तर ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. कोणाला हरवून जिंकली, म्हणजेच उपविजेता कोण ठरलं तर ऑस्ट्रेलिया. ही जी काही चॅम्पियनशिप झाली याच्यामध्ये सर्वाधिक धावा कोणी काढल्या तर जो रूटनं काढल्या 1968 इंग्लंड देशाचे आहेत आणि सर्वाधिक विकेट्स कोणी घेतले तर पॅट कमिन्सने 80 विकेट्स घेतले. ऑस्ट्रेलिया देशाचे या ठिकाणी खेळाडू आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. सावकाशपणे मी या ठिकाणी हा व्हिडिओ कव्हर करतो, तुम्हाला फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि लिहून घ्यायचा आहे. लिहून घ्या. जागतिक शांतता निर्देशांक वर्ल्ड पीस इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश अव्वल स्थानावरती आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आइसलँड नावाचा देश आहे तो या ठिकाणी जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये अव्वल स्थानावरती आहे. मग आपल्या भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या भारताचा 115 क्रमांक आहे 163 देशांच्या रँकिंगमध्ये. ठीक आहे, कोण प्रकाशित केलं हे निर्देशांक तर अर्थशास्त्र आणि शांती संस्थेने. ठीक आहे, याच्यामध्ये 1 नंबरला आइसलँड आहे तर 2 नंबरला आयर्लंड आहे आणि शेवटचा 163व्या क्रमांकाचा देश कोणता आहे तर रशिया देश आहे. पुढचा प्रश्न, खिचन आणि मेनार पाणथळ जागा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काही शब्द आहेत खिचन आणि मेनार हे काय आहेत तर या वेटलँड साइट्स आहेत, पाणथळ जागा आहेत. आणि हा प्रश्न का महत्त्वाचा आहे तर या दोन्ही साइटला रामसर स्थळे म्हणून घोषित केलेलं आहे. कुठल्या राज्यातील आहेत? राजस्थान राज्यातील. मग राजस्थानमध्ये आता एकूण किती रामसर स्थळे झालेले आहेत तर 4 झालेले आहेत. कोणकोणते तर ऑलरेडी आपण कोणकोणते पाहिले? खिचन आणि मेनार. आणि त्याच्या अगोदरचे कोण आहेत? सांभार तलाव आणि केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान. अशा प्रकारे टोटल 4 आता काय आहेत तर त्या ठिकाणी साइट्स आहेत राजस्थान राज्याच्या अंतर्गत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 जिंकलेला आहे?
5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू राज्याने पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप जिंकलेला आहे. हा पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठे आयोजित करण्यात आला होता? तर चेन्नई या ठिकाणी. आणि तमिळनाडूने कोणाचा पराभव केला आहे? महाराष्ट्राचा. हे झालं मेल म्हणजेच पुरुषांच्या हॉकी इंडियाबद्दल. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने पहिला महिला हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 जिंकला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिसाने या ठिकाणी जिंकलेला आहे. ओडिसाने कोणाला हरवून जिंकला आहे? तर पंजाबला हरवून जिंकलेला आहे. सोपी गोष्ट सांगतो, हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 पहिल्या क्रमांकाची आवृत्ती होती. मेल पुरुषांची जिंकली या ठिकाणी तमिळनाडूने आणि वुमन महिलांची जिंकलेली आहे या ठिकाणी ओडिसाने. तमिळनाडूने महाराष्ट्राला हरवलं तर ओडिसाने पंजाबला हरवलं. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, 2025 नाटो शिखर परिषद कोणत्या देशाने आयोजित केली होती? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेदरलँड या देशाने या ठिकाणी 2025 मधील नाटो शिखर परिषद आयोजित केली होती. नाटो NATO फुल फॉर्म काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल उत्तर अटलांटिक करार संघटना, ज्याची स्थापना 1949 मध्ये झाली. नाटो काय आहे? जगातील सर्वात मोठी लष्करी युती आहे. आणि नाटोमध्ये एकूण सदस्य किती आहेत? तर 32 आहेत. 32वा कोणता आहे? स्वीडन देश. आणि 31वा कोणता आहे? फिनलंड देश. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, रॉचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पराग जैन असं त्यांचं नाव आहे. आणि रॉचा फुल फॉर्म काय? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. मराठीमध्ये म्हणता येईल संशोधन आणि विश्लेषण शाखा. या ठिकाणी याची स्थापना झाली 1968 आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 71वा क्रमांक आहे आपल्या भारताचा. कोण प्रकाशित केलं? तर जागतिक आर्थिक मंचाने, ज्याच्यामध्ये स्वीडन हा 1 नंबरला आहे, फिनलँड हा 2 नंबरला आहे आणि डेन्मार्क हा 3 नंबरला आहे. आणि आपला भारत देश या ठिकाणी 71व्या क्रमांकावरती आहे. व्हिडिओ आवडत असेल तर अवश्य व्हिडिओला एक लाईक करा. पुढचा प्रश्न, ॲक्झिओम मिशन नावाची या ठिकाणी एक मिशन आहे. तर ॲक्झिओम मिशन 4 साठी निवडलेला भारतीय अंतराळवीर कोण आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे. ॲक्झिओम मिशन 4 काय आहे? तर ही एक खाजगी अंतराळ उड्डाण आहे. लॉन्च झालं होतं 25 जून 2024ला. कोणत्या रॉकेटच्या द्वारे? तर फाल्कन 9 ब्लॉक 5 या रॉकेटच्या द्वारे हे या ठिकाणी लॉन्च झालेलं होतं ॲक्झिओम मिशन 4. पुढचा प्रश्न, 2025 फ्रेंच ओपन मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्लोस अल्काराज. हा जो काही खेळाडू आहे तो स्पेनचा आहे. या स्पेनच्या खेळाडूने पुरुष एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. लक्षात घ्या, 2025च्या फ्रेंच ओपन बद्दल बोलण्यात आलेलं आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, 2025 फ्रेंच ओपन मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, कोको गॉफ यांनी या ठिकाणी महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे. कन्फ्युजन होऊ देऊ नका. फ्रेंच ओपन झाली, त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं कार्लोस अल्काराज, जे की स्पेनचा आहे. आणि महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे कोको गॉफ, ज्या की अमेरिकेच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा, 2025च्या UEFA नेशन्स लीग फायनलमध्ये कोणत्या देशाने विजय मिळवलेला आहे? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोर्तुगाल देशाने विजय मिळवलेला आहे. या ठिकाणी ही जी काही चॅम्पियनशिप झाली होती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर जर्मनीमध्ये. आणि पोर्तुगालने याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं आहे. कोणाला हरवून? तर स्पेनला हरवून. आणि या ठिकाणी याच लीगमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर नुनो मेंडसला, जे की पोर्तुगालचा आहे. पुढचा प्रश्न, इतिहासामध्ये प्रथमच कोणता देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये स्थान मिळवणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, लाटविया नावाचा देश आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, 2025च्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 99 क्रमांक आहे. कशामध्ये? तर संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांकमध्ये. कोण प्रकाशित केलं हे? तर संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उपाय नेटवर्क, ज्याच्यामध्ये 1 नंबरला फिनलँड आहे, 2 नंबरला स्वीडन आहे,
3 नंबरला डेन्मार्क आहे आणि 99 क्रमांकावरती आपला भारत देश आहे. पुढचा प्रश्न, चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन कोणाच्या मार्फत करण्यात आलेलं आहे? तर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. चिनाब रेल्वे ब्रिज काय आहे? जगातील सर्वात उंच रेल आर्च ब्रिज आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर रियासी नावाचा जिल्हा आहे जम्मू काश्मीरमध्ये, ज्याची उंची 359 मीटर आहे. चिनाब नदीवरती हा ब्रिज आहे आणि सुरू झाला हा 6 जून 2025 ला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा, 2025 मध्ये 51व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, कॅनडा या देशाने केलेलं आहे. 51 क्रमांकाचं G7चं शिखर परिषद कॅनडामध्ये झालं, तर 52 क्रमांकाचं होणार आहे 2026 मध्ये फ्रान्समध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा, 2026च्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, IIT दिल्लीने या ठिकाणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026, ज्याच्यामध्ये जागतिक लेवलवरती अव्वल कोण आला आहे? तर MIT, जी की अमेरिकेची संस्था आहे, युनिव्हर्सिटी आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, 2025च्या G7 शिखर परिषदेमध्ये भारतातील चीफ गेस्ट, भारतातील प्रमुख पाहुणे कोण आहेत? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नरेंद्र मोदी हे या ठिकाणी चीफ गेस्ट होते G7च्या शिखर परिषदेमध्ये 25व्या आवृत्तीमध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या संघाने IPL 2025चं विजेतेपद जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, RCBने या ठिकाणी 18व्या क्रमांकाचं जे काही IPL झालं, म्हणजेच 18 वर्षानंतर त्यांचं पहिलं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. RCB कॅप्टन कोण आहेत? रजत पाटीदार. आणि कोणाला हरवलं आहे RCBने? पंजाब किंग्सला. ठीक आहे, आता या ठिकाणी 18व्या क्रमांकाची आवृत्ती होती. RCBचं कॅप्टन आहे रजत पाटीदार आणि हरवलं पंजाबला, आणि पंजाबचं कॅप्टन आहे श्रेयस अय्यर. ही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा, भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विशेष आर्थिक क्षेत्र कोणते राज्य स्थापन करत आहे? तर पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड राज्य स्थापन करत आहे. याच्या मागचं उद्दिष्ट काय? तर भारतामध्ये AI संशोधन आणि विकास वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी हे डेव्हलप करत आहे. पुढचा प्रश्न, नॉर्वे बुद्धिबळ 2025 ही जी काही स्पर्धा आहे ती कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, मॅग्नस कार्लसन असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ 2025चं या ठिकाणी स्पर्धा जिंकलेली आहे. या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आपल्या भारताचा डी गुकेश हा खेळाडू आलेला आहे. आणि हे सगळे कशाशी संबंधित आहेत? तर चेस, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, सरस्वती सन्मान 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भद्रेश दास स्वामी यांना या ठिकाणी 34व्या सरस्वती सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हा जो काही सरस्वती सन्मान आहे याचा प्रथम विजेता कोण आहे? तर हरिवंश राय बच्चन. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, द वन, क्रिकेट, माय लाईफ अँड मोर हे जे काय आत्मचरित्र आहे ते कोणी लिहिलेलं आहे? तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिखर धवन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, भारताच्या राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला ADC कोण बनलेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक डी, यशस्वी सोलंकी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, इफ्कोने कोणत्या देशामध्ये पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प उभारलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, केरळ या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिल्या फुलपाखरू अभयारण्याचं इनॉग्रेशन करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 20,000 कोटी रुपयांच्या अणुऊर्जा मोहिमेअंतर्गत कोणते राज्य आपला पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सज्ज आहे? तर पर्याय क्रमांक ए, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर पर्याय क्रमांक डी, जानवी दांगेती. ठरलेले नाहीत तर बनलेले आहेत. जानवी दांगेती असं त्यांचं नाव आहे. नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रमाचा टप्पा पूर्ण करणारे पहिले भारतीय या ठिकाणी ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. पर्याय क्रमांक सी, क्रिस्टी कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे. IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या पहिल्या महिला या ठिकाणी ठरल्या आहेत आणि विशेष म्हणजे पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष आहेत. क्रिस्टी कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31, उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे कोणते राज्य तिसरे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, त्रिपुरा हे या ठिकाणी उल्हास योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे मला कमेंट करून सांगा, जेणेकरून लक्षात येईल हा विद्यार्थी ही विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. पुढचा प्रश्न, बिहारमधून भारताची पहिली लोकोमोटिव्ह निर्यात कोणत्या देशाला मिळणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, गिनी देशाला या ठिकाणी मिळणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33वा, पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली कोणी विकसित केलेली आहे? तर 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं याचा या ठिकाणी फुल फॉर्म आहे. तर पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली ही जी काय या ठिकाणी मिसाईल सिस्टम आहे ती डेव्हलप केलेली आहे DRDO ने. पुढचा प्रश्न, MIT USA चे पहिले भारतीय वंशाचे प्रवोष्ट या ठिकाणी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक ए, अनंता चंद्रकासन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35वा, कोणत्या राज्याने भारतातील पहिले मोबाईल ॲपद्वारे ई मतदान सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्याने काय केलेलं आहे? भारतातील पहिलं मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ई मतदान सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, फ्रान्स नंतर UPI सेवा स्वीकारणारा कोणता देश दुसरा युरोपीय देश बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, सायप्रस असं त्या देशाचं नाव आहे. फ्रान्स या देशाच्या नंतर UPI या ठिकाणी सेवा UPI फॅसिलिटी या ठिकाणी स्वीकारणारा दुसरा युरोपीय देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं कृषी ड्रोन हब कोणत्या शहरामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, चेन्नई या ठिकाणी भारतातील पहिल्या कृषी ड्रोन हबचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे. आणि हे जे काही कृषी ड्रोन हब आहे याचं डेव्हलपर कोण आहे? तर गरुडा एरोस्पेस ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, INS गुलदार भोवती भारतातील पहिलं अंडर वॉटर म्युझियम कोठे बांधलेले आहे? 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 39, भारतातील पहिला ई कचरा पुनर्वापर पार्क कोणत्या शहरामध्ये बांधला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक डी, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इंडियाज फर्स्ट ई जे काही वेस्ट आहे पार्क आहे, रिसायकल पार्क आहे, तो या ठिकाणी दिल्ली या शहरामध्ये बांधला जाणार आहे. पुढचा प्रश्न, मत्स्यपालन अनुदान करार स्वीकारणारा कोणता देश 101 क्रमांकाचा WTO सदस्य या ठिकाणी बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या देशाच्या सहकार्याने पहिले ध्रुवीय संशोधन जहाज बांधत आहे? 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नॉर्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि काय कारण आहे याच्यामुळे काय होऊ शकतं? तर यामुळे ध्रुवीय आणि दक्षिण महासागरामध्ये भारताच्या संशोधन उपक्रमांना चालना मिळण्यासाठी मदत होईल. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक सिकलसेल दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 19 जूनला आपण पर्याय क्रमांक सी, जागतिक सिकलसेल दिवस म्हणून साजरा करतो. 2025 ची थीम काय आहे? ग्लोबल ॲक्शन लोकल इम्पॅक्ट. आणि विशेष म्हणजे भारताचं या ठिकाणी एक एम आहे, उद्दिष्ट आहे. 2047 पर्यंत सिकल सेलचे उच्चाटन करणे हे भारताचं एक उद्दिष्ट आहे किंवा एम आहे. पुढचा प्रश्न, संविधान हत्या दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक बी, 25 जूनला आपण दरवर्षी या ठिकाणी संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल योगा डे दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक ए, 21 जूनला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल योगा डे आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जात असतो? तर पर्याय क्रमांक डी, 5 जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये स्वच्छ शहर श्रेणींमध्ये कोणते शहर सर्वात स्वच्छ ठरलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, अहमदाबाद हे शहर या ठिकाणी सर्वात स्वच्छ या ठिकाणी शहर ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न,
जिलॉंग करारावरती कोणत्या दोन देशांनी स्वाक्षरी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोण? तर पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया आणि पर्याय क्रमांक बी UK. हा 50 वर्षाचा संरक्षण करार आहे, बरोबर का नाही? डिफेन्स ॲग्रीमेंट आहे 50 वर्षासाठी. त्याच्यावरती ऑस्ट्रेलिया आणि UKने या ठिकाणी जिलॉंग करारावरती या दोन देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या चुंबकीय ढालचा अभ्यास करण्यासाठी नासाने कोणते अभियान सुरू केलेले आहे? तर पर्याय क्रमांक ए ट्रेसर्स, TRACERS, ट्रेसर्स नावाचं कॅम्पेन सुरू केलेलं आहे. आणि ट्रेसरचा फुल फॉर्म काय? टँडेम रिकनेक्शन अँड कर्ब्स इलेक्ट्रोडायनामिक्स रिकनायसन्स सॅटेलाइट्स मिशन. आणि लॉन्च आहे नासा पृथ्वीच्या चुंबकीय ढालचा अभ्यास करण्यासाठी. पुढचा प्रश्न क्रमांक 49, भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक डी 1 जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी भारतामध्ये नॅशनल डॉक्टर डे, आणि 1 जुलैलाच अजून एक दिवस असतो कोणता? तर GST दिवस. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, काझीरंगा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी स्थित आहे काझीरंगा व्याघ्र प्रकल्प. क्लिअर? पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं, तर जे काय मागचे 6 महिने आहेत याच्यातील जे काय महत्त्वाचे प्रश्न बनत असतील, चालू घडामोडीचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेला या ठिकाणी उद्देशून त्याच्यावरती आपण रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल अवश्य व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा, आणि उद्या संध्याकाळी 7:30च्या व्हिडिओमध्ये कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा हे जाताना अवश्य कमेंट करत चला. ठीक आहे, नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि या ठिकाणी जाताना एक गोष्ट अजून एक बोलेल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून, आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस, आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस, 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती, 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे, 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा, 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिवस, 4 सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस,
10 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिवस, 15 सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस, 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस, 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिवस, 21 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस, 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस, 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस, 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी 28 सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवस. ठीक आहे.